गोवंडी इथल्या रुग्णालयावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर 500 कोटींच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप केलेत आणि या प्रक्रियेत राबवण्यात आलेलं पीपीपी मॉडेल हे एक फ्रॉड आहे असा दावा सुद्धा दमानिया यांनी केला आणि याच शताब्दी रुग्णालयातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती पुन्हा एक मोठा आरोप केलेला आहे आणि हा आरोप मुंबईतील एका रुग्णालयाच्या संदर्भात आहे। शताब्दी रुग्णालयाला अनुसरून त्यांनी अजित पवार यांच्यावरती 500 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप जो आहे हा एकंदरीत त्यांनी केलेला आहे। त्यामुळे 500 कोटी रुपयांचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना दिलं जातंय का असा सवाल सुद्धा त्यांनी केलेला आहे। गोवंडीमधील हेच शताब्दी रुग्णालय आहे ज्या रुग्णालयाचं कामकाज सद्यस्थितीला आपण जर पाहायला गेलं तर सुरू आहे। जुनं शताब्दी रुग्णालयाच्या बाजूलाच हे नवं शताब्दी रुग्णालय जे आहे हे सुरू केलं जातं आहे आणि त्याच अनुषंगानं 580 बेडची सुविधा असलेलं हे रुग्णालय तयार असलेलं रुग्णालय तुम्ही अजित पवारांच्या घशात घालताय का अशा पद्धतीचा सवाल अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेला आहे। तर पीपीपी तत्वावर म्हणजे सर्व गोष्टी चुकीच्या फसवणूक मार्गाने होत आहेत कारण पीपीपी हेच मुळात एक मोठं फ्रॉड आहे असेही दावा अंजली दमानिया यांनी जो आहे हा केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या आरोपांवरती आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय बोलतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे आणि याच रुग्णालयाधरून अजून काही नवीन खुलासे अंजली दमानिया करतात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।